102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. CP Grams, centralized public grievance redressal and monitoring system. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल. CP Grams एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है. CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह. आज ही लॉग इन करें CP Grams. सच्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलनाचं भव्य आयोजन यवतमाळ इथं 10 मे 2026 रोजी. पूर्णतः मोफत, कुठलेही नोंदणी शुल्क नाही. शिवाय वर वधूंना कपडे, संसार उपयोगी भांडी, वधूला 1 ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र, पाहुण्यांची भोजन व्यवस्था. नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ. मोबाईल 90-114 62-777 किंवा 80-871 26-775. हिरोची 2025 ची भव्य बचत ऑफर. 7,000 आणि 15,555 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कमी व्याजदराची कर्ज सुविधा. एक्सचेंज वर खास सूट. पार्वती हिरो यवतमाळ. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार. सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई. सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, कार्यक्रमात एक महत्त्वाचं निवेदन आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 3 जानेवारी आणि 4 जानेवारी 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमाला आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ व अधिकारी उत्तरे देतील आणि त्यांचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा. गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे 07232 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार, निवेदन संपलं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा.
बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, कार्यक्रमात आपण आता मुलाखत ऐकूयात. हळद पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी मोहन राठोड, राहणार जमशेदपूर, यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे मुक्काम जमशेदपूर पोस्ट जाम बाजार, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी. आणि आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शेतकरी आहेत मोहन काळू राठोड. चला तर श्रोते हो, ऐकूया त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव सांगा. मोहन काळू राठोड, मुक्काम जमशेदपूर, पोस्ट जामबाजार, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. तुम्ही शेतकरी आहात? होय. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 12 एकर शेती आहे. 12 एकर शेती आहे. वडिलोपार्जित आहेत की तुम्ही स्वतःहून घेतली? नाही, वडिलोपार्जित आहे. आणि ओलिताची आहे की कोरडवाहू? ओलिताची आहे. सुरुवातीपासूनच ओलिताची आहे. हो. काय काय उत्पन्न घेतं शेतामध्ये? कापूस, तूर, सोयाबीन, हळद आणि गहू. अरे वा. हळदीचं सुद्धा तुम्ही तुमच्या याच्यात पीक घेता? हो. किती वर्ष झालेत हळद पीक घेत आहात? 5-6 वर्ष झाले हळद पीक घेत आहोत. सुरुवातीपासून हे परंपरागत तुम्ही केलीत आणि त्यानंतर मग हळदीचं पीक घेतात. का बरं, काय मानस होतं तुमचं की हळदी पिकाकडे वळावं? हळदीत बेनिफिट जास्त आहे म्हणून हळदीकडे वळलो. अच्छा. आणि गावात तुम्ही एकटेच आहात जे हळद पिकाचं पीक घेता की बाकी अजून? नाही, दुसरे पण सुद्धा घेतात. हो. कुठलं वाण पेरलं आहे तुम्ही हळदीचं? हळदीचं सेलमची हळद आहे. कुठनं आणलं तुम्ही वाण? सेलम कास्तकाराकडूनच घेतलेलं आहे. इथूनच घेतलेलं आहे. आणि कशा पद्धती, किती एकरामध्ये लागवड केलेली? 2 एकरामध्ये हळद लागवड केलेली आहे. नंतर कापूस, बाकीची पूर्ण पारंपरिक पिके तुमची. आणि बरं, तुम्ही दोन्हीही एकदम स्टेप असं बॅलन्स करत आहात की इकडे हळद पण आहे आणि पारंपरिक पिके पण आहेत. कुठल्या पिकाला तुम्हाला जास्त भाव मिळत आहे? जास्त भाव म्हणजे तसं 2 वर्षापासून फक्त हळदीला भाव भेटत आहे. कापसाला जसं पाहिजे तसं भाव भेटत नाही. आणि त्याच्यात दुसरं म्हणजे एक तर शेती अजून 1-2 वर्षानंतर शेती करणं एवढं अवघड असेल की ते बोलायचं कामच नाही. कारण वन्य प्राणीचा खूप त्रास आहे कास्तकारांना. नक्कीच. तर दिवस आणि रात्र कशी जाते ते कास्तकाराला काही समजत नाही. रात्री बेरात्री जेव्हा म्हणसाल तेव्हा तिथं शेतात जावं लागते. बरोबर. इतका त्रास आहे. हो. तुम्ही आता 2-3 वर्ष झाले शेती हळदीचं उत्पन्न घेतात. तर कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली? ते किती एकरामध्ये लावायचं, कशा पद्धतीने लावायचं, लावणी, काढणी याविषयी संपूर्ण सांगा. हळद मी अडीच बाय समजा 6 इंच 7 इंच यावर लावगण करतो. आपल्याकडं ड्रीप नाही, बिन ड्रीपचं समजा प्लेनवरच आपण हळद घेत असतो. कारण की मजूर वर्ग भेटत नाही म्हणून जर बेडवर जर आपण बेडची जर पद्धत केली तर त्याच्यावर मजूर जास्त लागतात म्हणून आम्ही प्लेनवरच हळद लावणी करत आहोत. या हळदी या पिकावर तर काही कीड रोगांचा जास्त तुम्हाला दिसत नसेल, त्यावर येणारे की येतात रोग वगैरे? येते. हळद या पिकावर कीड येते, पण ते नियंत्रण ठेवावं लागते. जेव्हा कंदमाशी येते किंवा करपा पडतो त्यावेळेस जे बिमारी येईल ते तसं त्याच्यावर फवारणी करता येते. मग कशा पद्धतीने तुम्ही फर्टिलायझर यूज करता की त्यामध्ये पण सेंद्रिय पद्धतीने यूज करता? आम्ही फर्टिलायझर यूज करतो, पण यावर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही कृषी विद्यापीठ, पंजाबराव कृषी विद्यापीठ परभणीवरून आम्ही औषध आणतो. ते 2 वर्षापासून ते औषध चालू आहे. ते फर्टिलायझर आहे की सेंद्रिय आहे? नाही, सेंद्रिय आहे. सेंद्रिय आहे पूर्ण. काय फरक जाणवतो त्याचा? त्यानं खूप फरक जाणवते. जे ऋणीचं प्रमाण आहे ते ऋणीचं प्रमाण कमी वाटतोय. करपा सुद्धा कमी वाटतोय त्या औषधानं. काढणी कशा पद्धतीने करता? काढणी आम्ही ट्रॅक्टरनंच काढणी करतो आम्ही.
आणि मग हे सगळं काही तुमचा जो निघणारा माल आहे तो विक्री कुठे करता? ते आम्ही बाजारपेठ, आता हळदीची बाजारपेठ हिंगोली, आता 2 वर्षापासून वाशिमला, तिथं जाऊन आम्ही बाजारपेठ करतो. तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीत जातो. हळदीला योग्य प्रकारे भाव मिळतो तुमच्या? 2 वर्षापासून भेटत आहे. म्हणजे मग तुमच्या या पारंपरिक पिकापेक्षाही केव्हाही तुम्हाला फायद्याची ठरत आहे. बरं, हे जे तुम्ही उत्पन्न काढता आणि विकायला जाता, तर तुम्ही कधी प्रक्रिया उद्योग करून त्याच्यावर कधी असा विचार नाही केला आहे की हळदी पावडर करून विकणं, किंवा मग त्याचे काही जसे बाजारात जाऊन आपल्याला हळदीचे वेगवेगळे प्रकार भेटतात तर त्या पद्धतीने? पण मॅम, ते आपल्याला काय कास्तकाराला तेवढं काय, ते आपल्याकडे तिकडे मशीन खिशीतून आणणार आहोत पावडर करायसाठी. म्हणून तुम्ही डायरेक्ट मग आम्ही बाजारपेठेला डायरेक्टच जातो आणि तुम्हाला भाव पण त्याचा चांगल्या प्रकारे भेटत आहे. हो. बरं, आता सध्या तुम्ही 2-2.5 एकरामध्ये 2-3 एकरामध्ये तुम्ही हळद लावतात आणि तुम्हाला फायद्याची पण ठरत आहे, तर तुम्ही याचं अजून उत्पन्न वाढवणार आहात का? अजून जास्त एकरामध्ये घेणार आहात? नाही, ते जास्त एकरमध्ये जर घेतली तर समजा समोर चालून त्याच्यात अडचणी जास्त येतात, म्हणून आम्हाला जास्त घेता येत नाही. 2 ते 3 एकरपर्यंतच घेत असतो. कुठल्या प्रकारे अडचणी येणार? अडचण येणार म्हणजे एक तर त्यावेळेस निसर्ग आभाळ ढगाळ वातावरण राहते, तर त्यावेळेस त्याच्यावर निगा करणं बरोबर हे राहत नाही. तर त्याच्यामुळे थोडक्यातच जेवढं आपल्याला होते तेवढंच करतो, कारण की त्यावेळेस आपण टेम्परेचर जास्त असते, मजूर सुद्धा येत नाही त्यावेळेस. तर आपल्याला जेवढं झोपवते तेवढंच आपण करतो. नक्कीच. ओलिताची शेती सुरुवातीपासून आहे तुमच्याकडे. हो. फलोत्पादनाकडे कधी वळण्याचा तुमचा मानस नाही? फलोत्पादन पहिले संत्रा मोसंबी होते, पण आम्ही त्याच्यात काही भेटणं म्हणून आम्ही ते काढून टाकून दिलं. अच्छा, तुम्ही मोसंबी संत्रा घेतलेला याचं पीक, मग का बरं, काय नुकसान कशा प्रकारे झालं? ते आपल्याला सहन होत नाही ना, कारण की आपण साधारण कास्त करावं आणि त्याच्यात ते दरवर्षी का ते बहार येत नसते, म्हणून आपल्याला ते काय परवडत नाही, म्हणून आपण काढून टाकून दिलं त्याला. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा परंपरागत शेती चालू केली आहे. हो. कापूस सोबत अजून कुठल्या प्रकारचं पीक घेता? कापूस आणि तूर. हो. तूर कशा प्रकारे, आता सध्या तूर कशी आहे? तूर ठीक आहे, पण आता ठीक चांगली आहे म्हणून सांगता येत नाही, कारण रानडुकराचा एवढा त्रास आहे. आज जर आपल्याला चांगली वाटली, मागच्या दिवस जर जाऊन गेलो आपण शेताकडे गेलो तर पूर्ण नासाडी राहते. त्यामुळं ते आपल्याला चांगलंही सांगता येत नाही काही नाही. जेव्हा आपल्या हातात पडल तेव्हाच आपण चांगलं म्हणावं. बरं, त्यांना कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काही? कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे दुसरं काहीच नाही. कंट्रोल करण्यासाठी काय करणार त्यासाठी स्वतःच तिथं राखण करावं लागते, तेव्हाच ते कंट्रोल होत असते. नाही ते बी पण राखण करून सुद्धा रोज 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 माणूस किती जागे राहणार आहे. झोप लागली की अजून तसंच. त्यामुळं उत्पन्न काय भेटेल ते जेव्हा आपल्या हातात पडल तेव्हाच खरं उत्पन्न समजावं, तोपर्यंत नाहीच. नक्कीच. बरं, बाकीचे हे जे पारंपरिक पिकं जे आहेत तर त्यामध्ये तुम्ही फर्टिलायझरचा उपयोग करता त्यामध्ये? होय. सेंद्रिय पद्धती? नाही, फर्टिलायझर. तर तुम्ही कधी सेंद्रिय पद्धतीने शेती करणार असं काही तुम्हाला वाटतं का? पण ते सेंद्रिय पद्धतीनं आज जर आपल्या जमिनीची पोत बिघडलेली आहे, कारण की आपल्याला शेणखत तर आपल्याजवळ काहीच नाही. त्यामुळं आज जर आपण सेंद्रियवर जर वळलो तर आपल्याला 1-2-3 वर्ष उपाशीच राहावं लागेल, तेव्हा सेंद्रिय शेती त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काहीतरी घडल, कारण की आपल्या जमिनीमध्ये काहीच नाही सध्या. म्हणून आपल्याला ते फर्टिलायझरवरच हे करावं लागेल. थोडं जर आपण त्याच्या सेंद्रियकडे वळलो, थोडी पूर्ण नाही बरं, म्हणजे आपल्याला जीवनावश्यक वस्तू तर आवश्यकच आहे ना. त्यामुळं आपल्याला थोडं जर आपण त्याच्यावर वळलो तर आपल्याला फायदेशीर ठरेल. शेतीसोबत काही जोड व्यवसाय आहे का? दुसरा काहीच नाही. घरी काही म्हशी गाय वगैरे? काहीच नाही. पूर्ण शेतीवरच तुमचं? हो. घरी किती जण असतात तुमच्या? घरी एक आई आहे, नवरा बायको, 2 मुलं. शेती तुम्हीच करता की सोबत? मी मोठा मुलगा करते. अच्छा. आता मुलगा शेती करतोय, तुम्ही तुमचे वडील शेती करत होते म्हणून तुम्ही शेती करत आहात. तुम्ही शेती करतात म्हणून तुमचा मुलगा आता शेती करत आहेत. त्याचं काही शिक्षण झालेलं आहे? शिक्षण ते फायनल झालेलं आहे, ग्रॅज्युएशन आहे. त्याला पण शेतीच करायची आहे? हो. आणि आता मग नवीन युवा वर्ग जसा विचार करतो की जसं आता तुमच्याकडे ऑलरेडी ओलिताची शेती आहे, तर त्याच्या प्रकारे तो अजून दुसऱ्या काही आधुनिक पद्धतीचा काही वापर करतो का तुमच्या शेतामध्ये? त्याच्या काही आयडियाज तुम्ही घेता का? नाही, आयडिया काहीच नाही.
शेतीमध्येच काही नवीन टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करून काही नवीन पद्धतीने असा काही मानस आहे का तुमचा किंवा तुमच्या मुलाचा? जसं पारंपरिक पिकं तुम्ही घेतच आहात, पण जसं तुम्ही स्वतःहून एक हळदीचं पीक घेतलेलं आहे, तर तसं तुमच्या मुलाने अजून काही दुसरं काही सुचवलं आहे का? काही सुचवलं नाही. हेच करायचं हो, कंटिन्यू मध्ये, हो. हळद आणि पारंपरिक मग पीक. पारंपरिक शेती जशी करतो तशीच. नक्कीच. अजून याच्यानंतर हळद पण तेवढ्याच प्रकारामध्ये तुम्हाला ठेवायची की अजून पुढे नाही, बस दरवर्षी 2 एकरच हळद लावायची. जास्त वेळ आपल्याकडे जमीन 12 एकर आहे, पण दरवर्षी 2 एकरच घ्यायची आणि सोबत पारंपरिक शेती करायची. नक्कीच. धन्यवाद मोहन राठोडजी, तुम्ही आकाशवाणीसोबत दिलखुलासाची बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत. हळद पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी मोहन राठोड, राहणार जमशेदपूर, यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे. नांदेड या ठिकाणी 11.4 किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. अकोला येथे 11.4 अमरावती या ठिकाणी 10.9 बुलढाणा येथे 13 चंद्रपूर या ठिकाणी 11.8 गोंदिया येथे 8.8 नागपूर या ठिकाणी 9.6 वाशिम येथे 11.2 वर्धा येथे 10.8 तर यवतमाळ या ठिकाणी 9.6 किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे 7.7 नोंदविले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तवले आहे. तर श्रोते हो, हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहे उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. हिरोची 2025 ची भव्य बचत ऑफर. 7,000 आणि 15,555 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कमी व्याजदराची कर्ज सुविधा. एक्सचेंज वर खास सूट. पार्वती हिरो यवतमाळ.